नमस्कार मित्रांनो, मी वैभव जाधव, गावरान विषयाचा एक मेंबर आणि मी राहणार कोकणातच. आमच्या कोकणात ना फिरायला भरपूर काही चांगल्या गोष्टी आहेत. जर कुठली वाईट गोष्ट असेल हा तो रस्ता. हा जो माझ्या राईट साईडला जो तुम्ही खड्डा बघताय हा गेल्या इलेक्शनचा आहे आणि हा जो माझ्या लेफ्ट साईडचा जो खड्डा बघताय ही सरकारची आता नवीन स्कीम आणलेली आहे आणि अशाच स्कीम बऱ्याच आहेत इथं. दरवर्षी काही ना काही आणतच असतात. मी स्थानिक पत्रकार दत्तात्रय दळवी. इथे आम्ही आता शूट करतोय ह्या खोपोली पाली हायवेवर पडणारे खड्डे. आता इथे तुम्हाला दिसत असेल की माझ्या बॅकग्राऊंडला काही खड्डे आहेत आणि इथे समोरच एक खड्डा आहे. हे खड्डे दरवर्षी येथेच पडतात. म्हणजे असं जरुरी नाही की नवीन नवीन खड्डे तयार होतात. आता हे खड्डे पडल्यानंतर हे लोक काय करतात बघा. आता इथे जर बघितलं तुम्ही तर सिमेंट कॉन्क्रीट टाकले. हे मला वाटतं 10 ते 15 दिवसापूर्वी टाकलं आणि त्याची हालत बघा काय आहे. इंडियन रोड काँग्रेस ही जी आपली संस्था आहे त्या संस्थेने रस्त्यावरचे खड्डे कसे बुजवावेत याची मानकं ठरवली आहेत, पण ती मानकं पाळली न गेल्यामुळे असे हे खड्डे दरवर्षी पडतात. आणि ह्याचा फायदा कोणाला होतो आपल्याला माहीतच आहे. आयदर कॉन्ट्रॅक्टर किंवा ठेकेदार. तर म्हणजे आता आणि ह्याचा गंभीर परिणाम होता. आता हे जे खड्डे आम्ही शूट करतो ते आहेत मला वाटतं वरडगाव आहे. वरडगावच्या पुढचे खड्डे आहेत. आणि ह्या खड्ड्यांमुळे बरेचसे ॲक्सिडेंट होत आहेत. तुम्ही जर बघाल काही युवकांचा इथे मृत्यू झाला आहे. 6 ते 7 युवक मेलेत आणि किती जणांचं तर मला वाटतं इथे नोंद पण होत नसेल. काही साधे खरचटत असतील, काहींना मणक्याचा त्रास होत असेल, काय होत असेल काय माहीत नाही. म्हणजे हे खड्डे जर का बुजवले नाहीत तर ह्यावर अजून ॲक्सिडेंट होतील आणि बरेचसे जीव जातील. तर हे जर जीव वाचवायचे असतील तर आमची प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी हे खड्डे ताबडतोब बुजवावेत आणि योग्य पद्धतीने बुजवावेत. धन्यवाद. आम्ही उमऱ्याहून येत होतो. हा रस्ता उमऱ्याला परळी रोड आहे आणि तो खड्डे जाम आहे त्या रोडवरती. आमची बाईक आहे, आम्ही दोघं येत होतो. त्या खड्ड्यामुळे ना आमचा ॲक्सिडेंट झाला. आम्ही जागेवर स्लिप होऊन पडलो दोघं आणि बराच मार लागलेला आहे आम्हाला. माझी विनंती आहे प्रशासनाला की हे रस्त्याचं काम झालं पाहिजे. तुम्ही आता झालेला प्रकार बघितलाच असेल तर हे सर्व या खड्ड्यांमुळे होत असेल. आज हा एक प्रकार घडला, पण असे अनेक प्रकार रोज घडत असतात. आता गणपतीला देखील कोकणामध्ये खूप सारी लोक येतात, त्यांना देखील खूप प्रॉब्लेम होतोय. तर सरकारने कृपया या खड्ड्यांकडे लक्ष द्यावे अशी कळकळीची विनंती मी सरकारला करत आहे. तर कृपया खड्ड्यांकडे लक्ष द्यावे. मी इमेजिका खोपोलीमधला टॅक्सी ड्रायव्हर नागेश कृष्णा पाटील. आम्ही नेहमी या ठिकाणी प्रवास करत असतो गाडी घेऊन. म्हणजे एक प्रकारे धंदाच करत असतो टॅक्सीनी. तर नेहमी आमच्या गाडीमधले प्रवासी बोलत असतात की हा रस्ता कधी होणार. आम्हाला खूप या रस्त्याचा त्रास होत असतो. खड्डे, कधी कधी ॲक्सिडेंट बघायला भेटतात. कधी गाडी कोणी बाईकवालाच स्लिप झालेला असतो. हा प्रवाशांना होणारा त्रास हा कुठेतरी थांबला पाहिजे. तरी पण मी सांगतो की प्रशासनाला आमची हात जोडण्याची कणकणीची विनंती आहे की याच्यावर काहीतरी उपचार करावा. कुठेतरी हे थांबलं पाहिजे बस.